आपले एज्युसायन्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला सायन्स पार्ट 1चा पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट हा चॅप्टर शिकवणार आहे. तरी सर्वांनी व्हिडिओ पूर्ण पाहून झाल्यानंतर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सायन्स पार्ट 1चा मी पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट हा चॅप्टर आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, शिकवणार आहे. तर यामध्ये पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट म्हणजे टोटल एलिमेंट्स किती आहेत. टोटल एलिमेंट 118. Out of them 92 natural and remaining 26 is artificially. That means what? Laboratory, प्रयोगशाळेमध्ये बनवलेले आहेत. तर या सर्व एलिमेंटचं क्लासिफिकेशन सुरुवातीला म्हणजे जेव्हा यांचं पिरियड बनलं नव्हतं, एक स्पेसिफिक आवर्त सारणी ज्याला म्हणतो आपण, त्यावेळेस किंवा त्याच्या अगोदर एकदम स्टार्टिंगला इसवी सन 1800 मध्ये मोजून 30च्या आसपास किंवा 30 एलिमेंट होते. तर त्यावेळेस यांचं क्लासिफिकेशन दोन ग्रुपमध्ये 30 एलिमेंट्स. तर त्याचं क्लासिफिकेशन दोन ग्रुप म्हणजे 2 ग्रुप्समध्ये. त्याचं नाव आहे, एक मेटल, दुसरं non-metal, and third one is named as metalloid. The property of metal and non-metal shown is called as metalloid. याला आपण मेटलोइड असं म्हणत असतो. नंतर आफ्टर दॅन काही दिवसानंतर हळूहळू एलिमेंट्सवर यांचं क्लासिफिकेशन करण्यासाठी फाइंडिंग आउट जे एलिमेंट्स मिळतात त्यांच्यासोबत काही शास्त्रज्ञ होऊन गेले, ज्यामध्ये त्या शास्त्रज्ञामध्ये नावं अशी आहेत, नेम्ड ॲज फर्स्ट वन इज डोबेरायनर, अनदर वन इज न्यूलँड्स, थर्ड वन इज मेंडेलिव. हा मेंडेलिव मोस्ट इम्पॉर्टंट आहे, बिकॉज द फर्स्ट सायंटिस्ट हु सक्सेसफुल एलिमेंट्स अरेंज इन पिरियड्स, म्हणून तो महत्वाचा आहे, कारण त्याने सुरुवात केली होती, स्टार्ट केला होता. आणि लास्ट वन इज हेनरी मोसले. हेनरी मोसलेचा लॉ आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबल लॉ. कोणता? मॉडर्न पिरियॉडिक टेबल लॉ, जो की आपण आता पूर्ण थेअरीमध्ये किंवा कोणत्याही केमिस्ट्रीच्या भागामध्ये या पिरियॉडिक टेबलमधल्याच एलिमेंट्सचा यूज करत असतो. आता पाहणार आपण वन बाय वन, एका काय पाहणार की सुरुवातीला डोबेरायनरने काय केला होता. डोबेरायनरचा एक लॉ होता. तो लॉ असा की त्यामध्ये 3 एलिमेंट्स अरेंज इन इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास नंबर. लक्षात येते काय म्हणलो मी आता? इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास नंबर. 3 एलिमेंट्स अरेंज इन इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासेस. काय? ॲटॉमिक मासेसच्या नुसार 3 एलिमेंट्सची मांडणी केली, अरेंजमेंट केली. देन द average atomic mass of first and third elements
इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू द मिडल एलिमेंट. याची डेफिनेशन आहे कशाची? डोबेनायर ट्राइड्स लॉ. ट्राइड्स शब्दातच सगळं काय आहे? ट्राइड्स म्हणजे तीन एलिमेंटचं, ज्यामध्ये फर्स्ट अँड थर्ड एलिमेंट्स average is approximately equal to the middle element. एक्झॅक्टली नाही, अप्रॉक्सिमेटली असं म्हणता येते. तर हा झाला ट्राइड्सचा लॉ. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. अशीच उदाहरणं आपल्या पुस्तकात आहेत, बुक्समध्ये आहेत. त्या बुक्समध्ये तुम्ही पाहून करा आणि त्यापैकी कोणते ट्राइड्स आहेत आणि कोणते नाहीत ते वेगळे करा. जर तुम्हाला होमवर्कमध्ये या ट्राइड्सचा लॉ हा पाठ करायचा आहे. याच्यानंतर याच्यामध्ये आता समजा मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो जो एक्झाममध्ये येऊ शकतो. लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. लिथियम, सोडियम, पोटॅशियम हे तीन एलिमेंट्सचे एक ट्राइड्स आहे. याचा ॲटॉमिक मास आहे 6.9. याचा ॲटॉमिक मास आहे 23.0 आणि 39.1 असं यांचा ॲटॉमिक मासेस आहे. तर मी करून पाहतो, येते का? येत असेल तर ओके, नाही तर मग आपण ट्राइड्स नाही आपण असं म्हणू शकतो. तर 6.9 प्लस 39.1 डिवायडेड बाय 2 आपण मीन किंवा सरासरी काढण्यासाठी जेवढ्या संख्येची, जेवढ्या नंबर्सची ऍडिशन करतो तेवढे नंबर्स आपण खाली लिहितो. म्हणजे 2 नंबर्सची ऍडिशन म्हणून 2 खाली. मग या दोघांची ऍडिशन समेशन काय येते? 46 divided by 2 is 23. That means what? The lithium, sodium, potassium is a Dobereiner trides. हा एक ट्राइड्स आहे आपण असं म्हणू शकतो. तुम्ही सोप्या भाषेत या 6.9 ला आपण अप्रॉक्सिमेटली 7 घेऊ शकतो. हे 23 आणि हे 39. एक सोपी टेक्निक आहे, हे ध्यानात ठेवायचं. LINAK एक नाव तुम्ही लक्षात ठेवू शकता. लिनाक. काय? लिनाक याचा एक कोडवर्ड म्हणून लक्षात ठेवा. 7, 23, 39. म्हणजे कसं? पहिला लिथियमचा, दुसरा सोडियमचा आणि तिसरा पोटॅशियमचा. असं आपण घेऊ शकतो. हा झाला डोबेरेनरचा ट्राइड्स. कितीही शास्त्रज्ञांनी, कितीही सायंटिस्टनी डीप मध्ये नेलं तर त्यामध्ये काही ड्रॉबॅक्स असतात. मग ते ड्रॉबॅक्स जे शोधून काढतो मग त्याचं पुन्हा एक नवीन इन्व्हेन्शन तयार होतं. असंच या डोबेरेनरच्या ट्राइड्सचे जे डिमेरिट्स आहेत ते भरून काढून, ते रिकव्हर करून पुन्हा एक शास्त्रज्ञ तयार झाला, म्हणजे जन्माला आला. त्याचं नाव आहे न्यूलँड्स. न्यूलँड्स असं त्याचं नाव आहे. आणि न्यूलँड्स हा जो सायंटिस्ट आहे तो सायंटिस्टनी, त्या सायंटिस्टनी सुद्धा सेम ॲज द एलिमेंट अरेंज इन इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासेस. काय? द एलिमेंट अरेंज इन इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासेस. द फर्स्ट एलिमेंट्स, द प्रॉपर्टी इज सिमिलर टू द 8th एलिमेंट. काय म्हणलं मी आता? द फर्स्ट एलिमेंट्स प्रॉपर्टी इज सिमिलर टू द 8th एलिमेंट. कारण हा आहे लॉ. फॉर एक्झाम्पल तुम्ही पाहू शकता लिथियम आणि सोडियमची प्रॉपर्टी सारखी आहे. हे तुम्हाला ट्राइड्स मध्ये सुद्धा पाहायला मिळते. आणि या ट्राइड्सचे काही ट्राइड्स नाही, ऑक्टेव न्यूलँड्स ऑक्टेव आहे हा. आणि हे जे ऑक्टेव आहे, OCT, ऑक्ट म्हणजे 8 एलिमेंटची मांडणी केली. डीपमध्ये जाणार तर जे 8 एलिमेंट्स आहेत, फॉर सोपं सुरसगम सगळ्यांना माहिती आहे. सा रे ग म प द नि सा. म्हणजे शेवटचा काय आला आहे? सा. पहिला सा म्हणजे पहिला आणि शेवटचं काय? दोघांचं सारखेपणा आहे थोडेफार. असाच सारखेपणा या ऑक्टेव मध्ये येत असतो. कोणाच्या? न्यूलँड्सच्या ऑक्टेव मध्ये हे सारखेपणा येत असतो. हा सारखेपणा दिसून येतो
पण 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 म्हणले कधी अर्थ नाही ते, पण फक्त कॅल्शियम पर्यंतच लागू होतं. लक्षात ठेवा, अतिशय महत्वाचं आहे. कॅल्शियम पर्यंतच लागू होतं. कॅल्शियम नंतर, आफ्टर दॅन कॅल्शियम द प्रॉपर्टी डज नॉट शोन, नंतर ही प्रॉपर्टी दाखवत नव्हतं. ओनली कॅपेबल अप टू कॅल्शियम. काय? न्यूलंड्स ऑक्टेव्ह ओनली कॅपेबल फॉर अप टू कॅल्शियम. कॅल्शियम नंतर नॉट अप्लिकेबल. याच्यानंतर टोटल एलिमेंट्स या ठिकाणी किती होते? 56. डोबेरायनच्या वेळेस 30, आता 56. फक्त 56 एलिमेंट्स होते. तुम्ही बघितला, तुम्ही पुस्तक काढून, तर त्यामध्ये तुम्हाला एकाच ठिकाणी 2 एलिमेंट टाकलेले आहे. तर ते सुद्धा एक ड्रॉबॅक्स आहे याच्यामधला. मग असेच ड्रॉबॅक्स भरून काढण्यासाठी नवीन सायंटिस्ट जन्माला आला. ते कोणाच्या चुका दुसरं कोणतरी शोधून काढतो, मग त्याचं इन्व्हेन्शन तयार होते. मग असं इन्व्हेन्शन करण्यासाठी नवीन सायंटिस्ट, त्याचं नाव आहे मेंडेलिव. मेंडेलिवनी काय केला होता की एलिमेंट्स अरेंज इन increasing atomic masses. The periodic function is atomic masses. म्हणजे काय? त्या एलिमेंटचं पिरियॉडिक फंक्शन कशावर डिपेंड्स आहे? ॲटॉमिक मासेस. माझ्या मते हा प्रश्न यावर्षी बोर्डाच्या एक्झामला पहिला MCQ आला, पहिला प्रश्न आला होता. पहिला प्रश्न एका मार्कासाठी आला होता. मला MCQच आहे. मेंडेलिव अरेंज द पिरियडिक टेबल डिपेंड्स ऑन ॲटॉमिक मासेस, ॲटॉमिक नंबर, बोथ ऑफ देम, नन ऑफ दिस, असं काहीतरी आन्सर होते. तर त्याचा आन्सर आहे आपल्याला ॲटॉमिक मासेस. तर यामध्ये तुम्हाला मेंडेलिवने बऱ्याच काही प्रॉपर्टी सांगितल्या होत्या एलिमेंट्सच्या, ज्यामध्ये फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट आणि अदर्स, डेन्सिटी, त्यांचे ऑक्साइड्स आणि हायड्राइड्स हे सुद्धा एका टेबलमध्ये मांडणी केले होते. 7/8चा एक टेबल आहे आणि 7/8 या टेबलमध्ये त्यांनी अतिशय सुंदररित्या चांगल्या प्रकारे अरेंजमेंट केलेली आहे. आणि ती अरेंजमेंट व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट. आणि अरेंजमेंट मांडणी केल्यामुळं समोर शास्त्रज्ञांना इझी गोईंग फॉर द स्टडी, अभ्यासासाठी अतिशय महत्वाचे झाले ते. याचे काही मेरिट्स होते, काही फीचर्स होते आणि काही डेमेरिट्स सुद्धा होते. याचा अर्थ काय? वैशिष्ट्य, त्रुटी आणि दोष, दोष आणि गुण. त्रुटी आणि दोष एकाचा, दोष आणि गुण. फीचर्स. या फीचर्स मध्ये काय सांगतात आपल्याला की मेंडेलिव पिरियडिक टेबल लॉ की डेफिनेशन, द मेंडेलिव पिरियडिक टेबल लॉ, देअर पिरियडिक फंक्शन इज ऑन ॲटॉमिक मासेस. डेफिनेशन लक्षात ठेवा. तसंच आता याच्यामध्ये तुम्हाला एक महत्वाचं फीचर्स, मेरिट्स आणि डेमेरिट्स. गेल्या वर्षी डिमेरिट्स आले होते, या वर्षी आले नव्हते, गेल्या वर्षी आले होते. काही सांगता येत नाही कोणत्या वर्षी कोणता क्वेश्चन येते. तर तुम्हाला फीचर्स मध्ये मेंडेलिव इज अ फर्स्ट सक्सेसफुल सायंटिस्ट हू अरेंज एलिमेंट इन पिरियड्स. याच्यामध्ये त्याने 7 पिरियड्स मांडले होते, 18 ग्रुप्स मांडले होते, ज्यामध्ये 0 ग्रुप सेपरेट होता. कोणता? 0 ग्रुप. त्याला आपण इनर्ट गॅसेसचा ग्रुप म्हणतो. इनर्ट गॅसेस मीन्स व्हॉट? द गॅसेस डज नॉट रिॲक्ट द अदर एलिमेंट्स. द एलिमेंट्स डज नॉट रिॲक्ट अदर एलिमेंट्स. दुसऱ्यासोबत तो रिॲक्ट होत नाही. जो निसर्गामध्ये फ्री असतो, मुक्त असतो, तो कधीच कोणासोबत रिॲक्शन करत नाही. असे
एलिमेंट्स हेलियम, निऑन, ऑर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन असे एलिमेंट्स आहेत. तसंच याच्यानंतर तर हा आपला पहिला फीचर. तिसरा आपण बघणार आहोत. एक बघितलं ते इनर्ट गॅसेसचं. आता पाहणार आहोत आपण काही मेंडेलिव्हनी एलिमेंट्स सांगितले होते. एका बोरॉन, एका सिलिकॉन आणि एका ॲल्युमिनियम हे एक प्रेडिक्टेबल एलिमेंट्स होते, ज्यांचे नावं नंतर आफ्टर दॅन डिस्कव्हरेशन याचं झालं होतं स्कँडियम, गॅलियम आणि जर्मेनियम. एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम, एका सिलिकॉनच्या प्रॉपर्टीज ह्या अप्रॉक्सिमेटली इक्वल टू द स्कँडियम, गॅलियम आणि जर्मेनियम सोबत मिळत होत्या. हे असे त्यांचे फीचर्स होते. आणि मेरिट सुद्धा म्हणता येईल आपल्याला, ज्यामध्ये 0 ग्रुपसाठी जागा सोडली होती आणि रेल्वे केलं होतं. डिमेरिट्समध्ये आपल्याला एक सांगता येईल. पहिलं, त्यांनी जी मांडणी केली होती कशावर, ॲटॉमिक मासेसवर, तर तुम्ही पाहू शकता कोबाल्ट आणि निकेल यांच्या ॲटॉमिक मासेसमध्ये घोळ आहे. 59.1 आणि 59.6 असं काहीतरी आहे. यांचं कन्फर्म नाहीये मला, पण सांगायला. तर सुरुवातीला निकेल पाहिजे होता, तर नाही आला, कोबाल्ट आला. हे एक ॲटॉमिक मासेसनुसार त्यांनी मांडणी केली, म्हणून डिमेरिट्स आला. फर्स्ट वन डिमेरिट्स. अनदर डिमेरिट्स इज ॲटॉमिक मासेसवर डिपेंड आहे. आयसोटोप्स. माझ्या मते आपल्याला हे 9th झालेलं आहे. आयसोटोप्स means what? The atomic number is same, but their atomic masses is different. Why? Because they increase the neutrons. त्याच्यामध्ये न्यूट्रॉन्स वाढतात म्हणून त्याला आपण आयसोटोप्स म्हणतो. जर एकाच एलिमेंटचे आयसोटोप्स असे वेगवेगळे असतील, तर आपण त्यांना जागा कशी देणार एका ठिकाणी, म्हणजे त्या मेंडेलिव्हनी जागा कशी देता येईल त्याच पिरियडिक टेबलमध्ये. म्हणून आयसोटोप्सला प्लेसमेंट नव्हती. डज नॉट हॅव प्लेसमेंट इन द पिरियडिक टेबल इन मेंडेलिव्ह. हा एक आणि अतिशय महत्वाचा, फॉर मोस्ट इम्पॉर्टंट इज हायड्रोजन. अप टू देम आतापर्यंत अजूनही डज नॉट फिक्स पोझिशन ऑफ हायड्रोजन. देअर जनरल फॉर्म्युला इज H2, but their atomic mass is 1. Then त्याचं atomic mass number 1 असल्यामुळं and atomic general formula H2. For this information, hydrogen in first group. For this information, hydrogen in 17 group. Then does not fix position of hydrogen in Mendeleev periodic table. तर आपण इथपर्यंत बघितलो आहोत. तर तुम्हाला होमवर्कसाठी यामध्ये असणारे एका सेपरेट वहीवर लिहून काय काय लिहायचे लक्षपूर्वक ऐका. डोबेरायनाइट्राइड्स, त्याची डेफिनेशन, त्याची उदाहरणं एक्झाम्पल्स. न्यूलँड्स ऑक्टेव्ह, त्याची डेफिनेशन, त्याचे फीचर्स किंवा डिमेरिट्स जे खाली आहेत टेबलच्या खाली. तिसरं, मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलची डेफिनेशन, प्रॉपर्टीज, मेरिट्स, डिमेरिट्स हे सर्व लिहून काढून वहीवर मला
दाखवायचे, म्हणजे व्हॉट्सअपवर मला सेंड करायचे. सगळ्यांकडे माझा व्हॉट्सअप नंबर आहेच. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंटमध्ये कळवा. काही कळलं नसेल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज, माझ्यासाठी ते फार महत्त्वाचं आहे. आणि आवडला नसेल तर डिसलाईक सुद्धा करू शकता, फॉर ॲज यू विश, नो प्रॉब्लेम. तर भेटूया पुन्हा आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये, जी की पार्ट 2चा सोशल हेल्थचा आहे. नमस्कार.